नमस्कार. आराचे नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांचा भव्य जुलूस. मुफ्ती अकोला यांच्या शिस्तबद्ध आयोजनाची दिल्या गेली ग्वाही. ईद ए मिलाद जुलूस पाहता अकोला पोलिसांचा कडक बंदोबस्त. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या शुभेच्छा. घरकुलाचे मस्टर न टाकल्याने मानोरा पंचायत समितीत राडा. ग्राम रोजगार सेवकाला चपलेने मारहाण. व्हिडिओ झाला व्हायरल. 36 नवजात बालकांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूतांचा भाजपाकडून गौरव. परिचारिका आणि ब्रदरला 50,000चे बक्षीस केले प्रदान. अमरावतीच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारचे काढले वाभाडे. आरोग्य यंत्रणेवर उपस्थित केले गेले गंभीर प्रश्न. आता सविस्तर बातम्या. ईद उल मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित छोटेखानी धार्मिक सभेत प्रमुख वक्त्यांनी नागरिकांना अत्यंत शिस्तबद्ध, मर्यादित आणि शांततापूर्ण मार्गाने सहभाग घेण्याचे जोरदार आवाहन केले आहे. आज निघालेल्या ईद उल मिलादच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आयोजक आणि जुलूस कमिटीने ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे मुफ्ती अकोला यांनी स्पष्ट केले. मिरवणुकीदरम्यान झेंडे, ध्वज आणि इतर साहित्यांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही आणि सुरक्षितता अबाधित राहील. तबरुकचे वाटप आणि ते स्वीकारताना पूर्ण आदराने व नम्रतेने वागावे. अन्नाचा आणि कष्टातून तयार केलेल्या प्रसादाचा कोणताही अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले. पोलीस ठाणे, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांजवळून जाताना कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करू नये. अशा ठिकाणी न थांबता शांततेत पुढे जाण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या मिरवणुकीचा उद्देश कोणालाही चेतावणी देणे किंवा हिणवणे हा नसून हा एक अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक सोहळा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन धार्मिक सौहार्द आणि शांतता जपणे गरजेचे आहे. ताजना पेठ चौकीपासून हिरवी झेंडी दाखवून जुलूस निघाला. वो अपनी अपनी जगह अलग अलग एहतराम के लायक भी है. सिर्फ नारे लगाते हुए 9 फुट का लड़का और 20 फुट का, इसकी इजाजत न जुलूस कमेटी ने दी है, न मेंबरान ने दी है, न किसी ने दी है. ये अगर फहराते हैं तो आपसे गुजारिश है, इनसे आप कम से कम 50 मीटर दूर रहें. उल्टे सीधे कलर उड़ाना, लाल कलर, हरा कलर या फिर फेस उड़ाना ये जुलूस को खराब करता है. तबरुक आप अदब से बांटें, अदब से लें. हमारी मेहनत का पैसा है. हमने बड़ी मेहनतों और काविशों के साथ जब तबरुक बनाया है तो हम लोगों तक खुलूस दिल के साथ, मोहब्बत के साथ, रिस्क का एहतराम करते हुए, खाने का एहतराम करते हुए उसके हाथों तक पहुंचाने की कोशिश करें. जुलूस की तमाम अहकामात को मापाल न करें. जो जुलूस की शराइत है, जो जुलूस का अदब है, उस अदब के साथ चलें. खास तौर से किसी पुलिस स्टेशन के पास हमको कोई नारा नहीं लगाना है, हमें आगे बढ़ना है. किसी मंदिर के पास हमको नारा नहीं लगाना है, हमको आगे बढ़ना है. किसी दूसरों की मस्जिदों के पास जाके हमको नारा नहीं लगाना है, बल्कि हमें ये देखना है, हमें अपना जुलूस किसी को चिढ़ाने के लिए नहीं है, बल्कि हमें अपना जुलूस नबी को राजी करने के लिए मनाना है. ईद उल मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलीस प्रशासनाने कंबर कसली होती. उत्सवाच्या पूर्वतयारीचा आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः कच्ची मशीद परिसराला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने ईद उल मिलादच्या मिरवणुकीला हिरवी झेंडी दाखवली आहे. कुणालाही पोलिसांची मदत लागली तर त्यांनी 112 डायल करा असा संदेश एसपींनी दिला. पोलीस अधीक्षकांनी मिरवणूक मार्ग, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दी होणाऱ्या संभाव्य जागांची प्रत्यक्ष पाहणी करून बंदोबस्ताचे निर्देश दिले. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस पथके कार्यरत करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर असून सुरक्षेच्या सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत.
उत्सव शांततेत, उत्साहात आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. ईदच्या अनुषंगाने अकोला पोलिसांचा एक खूप मोठा बंदोबस्त रस्त्यावर तैनात आहे आणि आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस, आमचे आरसीपी, आमचे क्यूआरटी, आमचे SRPF, आमचे होमगार्ड सर्व तैनात आहे. मी सर्वांना ईदची खूप शुभेच्छा देतो आणि काही जर कोणाला काही अडचण आली तर लगेच 112 वर कॉल करायचा आहे आणि संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तिथे पोलीस पोहोचून कारवाई करू शकतात. अकोला पोलीस आपल्या सुरक्षेसाठी तत्पर आहे, आपली सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे, सतर्क आहे, सुसज्ज आहे. वाशिमच्या मानोरा पंचायत समिती कार्यालयात घरकुलचे मस्टर न टाळण्याच्या रागातून ग्राम रोजगार सेवकाला चपलेने मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा पंचायत समिती कार्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गादेगाव येथील ग्राम रोजगार सेवक पंचायत समितीत अहवाल जमा करण्यासाठी गेले असता त्यांना अश्लील शिवीगाळ करत चपलेने मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घरकुलाचे मस्टर मुद्दाम टाकत नसल्याचा आरोप करत आरोपी सुदाम भिका जाधव आणि त्यांच्या मुलीने हा प्रकार केल्याची माहिती आहे. या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोजगार सेवकाने दिलेल्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी सुदाम जाधव आणि पुष्पा चव्हाण यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अमरावती जिल्हा स्थिर रुग्णालयातील आगामी तांडवात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता 36 चिमुकल्यांचे प्राण वाचवणाऱ्या 3 परिचारिका आणि एका ब्रदरचा भाजपकडून प्रत्येकी 50,000 रुपये देऊन गौरव करण्यात आला. अमरावती जिल्हा स्थिर रुग्णालयातील नवजात शिशु विभागात लागलेल्या भीषण आगीत धुराचे लोट आणि चिमुकल्यांचा आक्रोश पसरला होता. अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या परिस्थितीत स्वतःच्या जीवाची बाजी लावून 36 बालकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या 3 परिचारिका आणि एका ब्रदरचे देवदूत ठरून समोर आलेले रूप पाहायला मिळाले. या रिअल लाईफ हिरोच्या असीम धैर्याची आणि माणुसकीची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा भावुक वातावरणात सत्कार करण्यात आला. खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे आणि आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संवेदनशीलतेचा परिचय देत भाजपची यंदाची ऐतिहासिक दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डफरीन हॉस्पिटलमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, सगळ्यांचं मन विदीर्ण झालं आणि त्याची चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं अतिशय कसोशीनं सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की कोणत्याही दोषीला बिलकुल सोडल्या जाणार नाही. परंतु दुसरी बाजूसुद्धा की जे बालकं होते त्या 3 बालकांना जरी परिचारिका, तिथले स्टाफ, अटेंडंट वाचू शकले नाही तरी त्या सगळ्या अंधारात आगीमध्ये ते स्वतः प्रवेश करून त्यांनी बाकीच्या बालकांचा जीव वाचवला. स्वतःच्या मुलासारखं त्यांना उचलून आणलं. त्यामध्ये त्यांचे हातसुद्धा भाजले आणि म्हणून असे जे जीवावर उदार होऊन काम करतात आहे त्यांचा सत्कार करणं अपेक्षित होतं. पण हा इतका दुःख प्रसंग अमरावती शहरामध्ये झाला की ज्यामध्ये जवळपास 3 बालकं आपल्या डफरीनमध्ये वारली आणि जवळपास एक 7-8 मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिटसुद्धा आहेत. अतिदक्षता विभागामध्ये आहेत. आपण ही दहीहंडी जी करतो ही बाळगोपाळांसाठी करतो, बालकांसाठी करतो आणि आपण त्या बालांमध्ये, त्या लहान मुलांमध्ये एक कृष्णाचं रूप आपण पाहत असतो आणि त्या अनुषंगाने परत आपण इतकं भयंकर एक दुःख अमरावती शहरामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये झालेली घटना पाहता की आपण ही दहीहंडी न करता याच्यामध्ये जी कुटुंब आहे, जी बालकं वारली आहे, जी बालकं अति सिरियस आहे, यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं, शासन करत राहील मदत, शासन करेल. कारण भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे पूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे आम्ही एक निर्णय घेतला की ही जी निधी आहे ही आपण यासाठी चांगल्या कामासाठी खर्च केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशी कोणती घटना घडू नये. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 3-4 नर्सेस आणि 2-3 वॉर्ड बॉय जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांना सन्मानित केलं.
पातूर नगर परिषदेचे नगरसेवक मोहम्मद शाकीर यांना 3 अपत्यांच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने पातूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेत राजकीय खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नगर परिषद सदस्य मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर यांना अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सदस्यपदासाठी अपात्र घोषित केले आहे. 12 सप्टेंबर 2001 नंतर 3 अपत्य असल्याचा आरोप करत तक्रारदार शेख खैराती यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. यावर झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेचा आदेश दिला. मात्र नगरसेवक मोहम्मद शाकीर यांनी हे सर्व आरोप फेटाळले. तिसरे अपत्य आपल्या भावाचे असल्याचा दावा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे पातूरवासियांचे लक्ष लागले आहे. ईद ए मिलादुन निमित्त अकोला कच्ची मेमम जमाततर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला 5 नवीन हाय स्पीड डेंटल हँडपीस उपकरणे भेट देण्यात आली. अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने, डॉक्टर दिनेश नेताम, डॉक्टर गौरव पिंपळे, डॉक्टर अब्दुल कहार कुरेशी, डॉक्टर नाजनीम मलक व डॉक्टर सुमैया यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. अकोला कच्ची मेमम जमाततर्फे समाजसेवेची परंपरा जपत शासकीय रुग्णालयाला 5 नवीन हाय स्पीड डेंटल हँडपीस भेट देण्यात आले. हा सेवाभावी उपक्रम डॉक्टर हासिफ हालरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने, प्राध्यापक डॉक्टर दिनेश नेताम, डॉक्टर गौरव पिंपळे, डॉक्टर अब्दुल कहार कुरेशी, डॉक्टर नाजनीन मलक आणि डॉक्टर सुमैया उपस्थित होते. डॉक्टर सोनूने यांनी जमातीचे आभार मानले. यावेळी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदामभाई, जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया, सहसचिव वाहिद मुसानी, फारुख चौहान, सुफियान डेकाडिया, रियाज सुरिया, फैजान चौहान, मौलाना तफरीज हसन, मोहम्मद आतिफ मलक व इम्रान चौहान उपस्थित होते. जमातीचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी गरजू रुग्णांसाठी हे सेवा कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. आज हमारे यहाँ पे अकोला कच्ची जमात के पदाधिकारी आए थे. वो हमारे मेडिकल कॉलेज के हमारी संस्था को मदद करने आए थे. जो हमारे डेंटल कॉलेज के डेंटल यूनिट है हमारे यहाँ पे, वो यूनिट को मदद करने के लिए गरीब जो पेशेंट्स आते हैं उनके लिए रूट कैनाल ट्रीटमेंट और रिस्टोरेशन ऑफ टीथ जो होता है उसमें जो उपकरण काम में आते हैं, ऐसे उपकरण उन्होंने बस समाज की तरफ से हमारे इंस्टीट्यूट को दान दिया. हम उनका बहुत शुक्रगुजार हैं. कच्ची मेमन जमात की तरफ से सभी को ईद ए मिलादुन नबी की बहुत बहुत मुबारकबाद. आज अकोला के गवर्नमेंट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज में अकोला कच्ची मेमन जमात की तरफ से डेंटल में दांतों के लिए इस्तेमाल होने वाले जो इंस्ट्रूमेंट्स है वो 5 इंस्ट्रूमेंट नए हॉस्पिटल को गिफ्ट किए गए. हर साल अकोला कच्ची मेमन जमात की तरफ से ईद ए मिलादुन नबी के मौके पर कुछ ना कुछ वास्तु जो है हॉस्पिटल्स को दी जाती है. उसी की पहल आज ये की गई यहाँ पर. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह हम सबको नेक तौफीक नेक हिदायत दे इस नेक काम के लिए. पातूर शहरात ईद ए मिलादुन्नबीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुना बस स्थानक चौकातून आकर्षक सजवलेल्या वाहनांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने उत्सव शांततेत पार पडला. पातूर शहरात ईद ए मिलादुन्नबीचा सण अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने जुना बसस्थानक चौकातून एक भव्य आणि नयनरम्य मिरवणूक काढण्यात आली. सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवलेली वाहने या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांना मिठाईचे वाटप करून आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक आणि होमगार्डच्या सहकार्याने हा उत्सव पूर्णपणे शांततेत आणि उत्साहात पार पडला. आडगाव बुद्रुक येथे ईद ए उल मिलाद शांततेत साजरी करत सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. तर दुसरीकडे आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी भव्य रूट मार्च काढला. आडगाव बुद्रुक येथे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद उल मिलाद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी विशेष दुआ पठणानंतर गावातून भव्य जुलूस काढण्यात आला, ज्यामध्ये सामाजिक एकतेचा संदेश देत धार्मिक आणि जातीय सलोख्याचे सुंदर दर्शन घडले.
सर्व धर्मीय ग्रामस्थांच्या वतीने जुलूसमध्ये सहभागी नागरिकांसाठी पाणी, सरबत आणि तबरुकचे वाटप करण्यात आले. दुसरीकडे आगामी सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी बाळापूर शहरात पोलिसांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून संचलन करत कडक बंदोबस्ताची ग्वाही दिली. पोलीस अधिकारी, SRPF आणि होमगार्डच्या पथकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास या संचलनाद्वारे नागरिकांना देण्यात आला. ईद उल मिलाद निमित्त अकोल्यात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी बिर्याणी प्रसादाचे तर हमाल कामगारांनी शीतजल वाटप करून बंधुभाव जपला. या उपक्रमांचे शहरात कौतुक होत असून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला गेला. अकोला शहरात ईद उल मिलादचा सण अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी आणि नवयुवकांनी पुढाकार घेत नागरिकांसाठी बिर्याणी प्रसादाचे वाटप केले. तर दुसरीकडे कडक उन्हात काम करणाऱ्या कष्टकरी हमाल आणि कामगारांनी नागरिकांसाठी थंड पाण्याच्या पिण्याची व्यवस्था केली. पावसाळ्यात उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना आणि कष्टकऱ्यांना या शीतजल व्यवस्थेमुळे मोठा दिलासा मिळाला. तरुणांपासून ते कामगार वर्गांपर्यंत सर्वांनी एकत्र येत बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा उत्तम संदेश दिला. शहरात या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोग खुद के हाथ मजदूरी वाले हम लोग हैं हम, और हमारे तरफ से डोनेशन नहीं होता, कुछ नहीं कर सकते हम, हमारे खुद के बलबूते पे कर सकते हैं. आज की तरफ से 50 किलो का वाटप है. आलू वाले चान हफीज कॉलोनी, चान हफीज मस्जिद के नौजवान पार्टी की तरफ से जो हर साल प्रोग्राम रखा जाता है यहाँ पर, अल्हम्दुलिल्लाह ये साल और बढ़ता हुआ प्रोग्राम 210 किलो चावल के अंदर जो है 200 किलो चिकन के साथ यहाँ कश्मीरी पुलाव बनाया गया है. और सरकार की आमद की खुशी के अंदर बहुत बेहतरीन प्रोग्राम ये चल रहा है. वाशिम शहरात जश्न-ए-ईद मिलादुन्नबीचा सण धार्मिक वातावरणात पार पडला. नगिना मशिदीपासून निघालेल्या या भव्य मिरवणुकीत सरकार की आमद महरबाच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. वाशिम शहरात जश्न-ए-ईद मिलादुन्नबीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील नगिना मस्जिद येथून एक भव्य आणि आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात हिरवे झेंडे आणि बॅनर घेतलेले मुस्लिम बांधव व लहान मुले मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत डीजे, घोडे आणि आकर्षक बग्गी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, दंडे चौक आणि बागवानपुरा या प्रमुख मार्गावरून फिरत नबी साहेब मशिदीत नमाज अदा करून मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीदरम्यान सरकार की आमद महरबाच्या घोषणांनी वाशिम शहर दुमदुमले होते. तर शहरात ठिकठिकाणी या मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड गावात दुसऱ्या श्रावण सोमवारी प्रथमच भव्य कावड यात्रा काढण्यात आली. पूर्णा नदीचे पवित्र जल आणून शिवभक्तांनी महादेव मंदिरात जलाभिषेक करत परिसर भक्तिमय केला. अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या पोपटखेड गावात दुसऱ्या श्रावण सोमवारी पहिल्यांदाच ऐतिहासिक कावड यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेत गावातील तरुण, महिला आणि बालकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. पूर्णा नदीवरून पवित्र जल कावडीत भरून शिवभक्त ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात पोपटखेड धरणावरील महादेव मंदिराकडे रवाना झाले. हातात भगवे ध्वज आणि मुखी शिवनाम घेत निघालेल्या या यात्रेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मंदिरावर पोहोचल्यानंतर महादेवाला पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात आला. वंदे मातरम ग्रुपच्या वतीने आयोजित या यात्रेचा समारोप पूजन करून करण्यात आला. ग्रामस्थांनी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. पहिल्याच वर्षाचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून पुढील वर्षी हा सोहळा अधिक भव्य करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. मध्यवर्ती बस स्थानकात सध्या दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ST प्रशासनाच्याच नाकाखाली स्वच्छतेच्या नावाखाली कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी परिसरातच त्याचे मोठे मोठे ढीग साचवले जात आहेत. अकोला बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रवासासाठी येतात. त्यामुळे या परिसराचे आरोग्यदायी स्वच्छ राहणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसराची साफसफाई केल्यानंतर जमा झालेला कचरा मुख्य कचरापेटीत किंवा घंटागाडीत न टाकता बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत आणि कोपऱ्यांमध्येच टाकून दिला जात आहे. साचलेल्या कचऱ्यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहताना रुमालाने नाक झाकून घ्यावे लागत आहे. उघड्यावरील कचऱ्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून लहान मुले व वृद्ध प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यावर परिसराची जबाबदारी आहे त्यांच्याकडून नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे स्वच्छता अभियानाचे मोठे मोठे फलक लावून जनजागृती केली जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर येत आहे. स्वच्छता कंत्राटदारावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे कसलेही नियंत्रण उरलेले नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. संबंधित कंत्राटदार आणि निष्काळजी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने तातडीने दंडात्मक कारवाई करावी, तसेच बसस्थानकातील साचलेला सर्व कचरा तात्काळ हटवून कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारी सक्षम यंत्रणा बसवावी, अशी जोरदार मागणी अकोलेकर, नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. अमरावती स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेवरून वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले असून सरकारला जनतेच्या जीवाची पर्वा उरलेली नाही, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. रुग्णालयामध्ये लहान मुले असुरक्षित असून सरकार केवळ चौकशीच्या नावाखाली वेळ काढूपणा करत आहे. या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या आरोग्य मंत्र्यांवर गुन्हा दाखल का होत नाही, असा सवाल करत येत्या 8 दिवसांच्या आत सविस्तर चौकशी अहवाल जाहीर करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. खरं तर फायर ऑडिट 90 दिवसाच्या पूर्वी, मुदत संपण्याच्या 90 डेज पूर्वी ते करून घ्यायला पाहिजेत, पण झोपून राहिली यंत्रणा. आज हे सांगतात CS त्यांची जबाबदारी PWD यांची, या दोघांना नेऊन फासावर चढवा चौकामध्ये, म्हणजे जबाबदारी फिक्स होईल. काय खेळ लावला काय आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी? म्हणजे ह्यांनी याच्यावर जबाबदारी ढकलायची, त्यांनी त्याच्यावर जबाबदारी ढकलायची. हे सांगतात की PWDने आम्हाला हे करताना दिलं नाही, मग CSनी कसं हँडओव्हर करून घेतलंय? आणि PWDनी ज्यावेळेस हे दिलं, पत्र दिला, आयुक्तांनी पत्र दिलं, कमिशनरनी की यांचं ऑडिट करून घेतलं पाहिजेत, मग त्यावेळेस हे सगळे झोपले होते काय? आणि काय करत होते सगळे लोक ना? हे हॉस्पिटल कोणाच्या अंधीकारात चालतात? आरोग्य मंत्र्याच्या. याचे ट्रस्टी कोण? मंत्री. मग ह्यावर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? आजपर्यंत केवळ चौकशी. ना पालकमंत्र्याचा पत्ता आहे, ना कोणत्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पत्ता आहे. केवळ सांगतायत आम्ही मदत करू. काय सांगितलं काल सत्ताधारी पक्षांनी त्या परिचारिकेला, बिचारीला मदत करून, नर्सला? अरे मारणारे तुम्ही, मदत करणारे तुम्ही, 5 लाख रुपये देतो म्हणून सांगताय. लोकांचे जीव आहेत गेले काय, राहिले काय? माझी एवढीच मागणी आहे, तुम्ही 8 दिवसाच्या आत हा चौकशी अहवाल पुढे आला पाहिजे. जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, जबाबदारी फिक्स केली गेली पाहिजेत, आणि पूर्ण माहिती रोज अपडेट या विभागाने दिली पाहिजेत की आज बाकीची बालकं इतर खाजगी रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची काय स्थिती आहे. माझ्याकडे दुसरीकडे अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशेष शिशु कक्षात झालेल्या दुर्घटनेवरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले. रुग्णालयातील व्हेंटिलेटर आणि अग्निसुरक्षा यंत्रणेचे ऑडिट वेळेवर झाले नव्हते, असा आरोप करत त्यांनी सुरक्षा यंत्रणा रामभरोसे असल्याचा दावा केला. धार्मिक विकासासाठी कोट्यवधींची निधी देणाऱ्या सरकारला स्त्री रुग्णालयासाठी निधी देता येत नाही का, असा सवाल करत त्यांनी मृत बालकांच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत देण्याची मागणी केली. म्हणजे नवनीत राणाने मागितले की 121 कोटी रुपये तुम्ही देणार का? आता कुणी हे नको सांगायला मला की अहो तिथे देवाचं मंदिर वगैरे, अजिबात नाही. देवाचं मंदिर तुम्ही मार्केटिंगसाठी, मुळात तुम्ही तिथे जमिनी घेतल्या, तुमच्या जमिनींचा भाव वाढावा, तुमच्या जमिनींना सोन्याचा भाव यावा म्हणून तुम्ही तिकडे वाटतील त्या गोष्टी करायला घेतल्या. आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी 121 कोटी रुपये दिले. आणि त्या मुख्यमंत्र्यांकडून किती मीटर अंतर आहे? 2 किलोमीटर अंतर. पण किती? 9 कोटी निधी आहे. हॉस्पिटलला लागणारा निधी किती आहे त्याचे पत्र आहे माझ्याकडे, फक्त 9 कोटी. 121 कोटी रुपये तुम्ही देता नवनीत राणाला,
आणि 9 कोटी हॉस्पिटलला देत नाही. शेम ऑन यू. ही कुठली नीच आणि विकृत मानसिकता आहे तुमची. देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला शोभत नाही. इतकं गलिच्छ राजकारण कदाचित गेल्या 60-70 वर्षात या राज्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल की आपल्या पक्षाच्या आमदाराला 121 कोटी रुपये फक्त त्याच्या जागेला भाव यावा म्हणून द्यायचे आणि त्याच वेळेला जिथं लेकरं करपून कोळसा होऊन मारतात तिथं साधे 9 कोटी रुपये तुम्ही देऊ शकत नाही. शेम ऑन. तुम्ही मुख्यमंत्री जे उद्धव साहेब म्हणाले ना ते खरं आहे. तुम्ही मुख्यमंत्री नाही, तुम्ही खरंच महाराष्ट्राला लागलेला कलंक. अकोल्यात यंदा पावसाने दांडी मारल्याने पाणी टंचाईचे सावट आहे. तरीही शहरभरात बांधकामे आणि कार वॉशिंग सेंटरवर पाण्याचा मोठा अपव्यय सुरू असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासकीय कारवाईची मागणी केली जात आहे. अकोला शहरात यंदा पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने आगामी काळात नागरिकांना गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. उपलब्ध जलस्रोतांमध्ये पाणीसाठा वेगाने घटत असताना दुसरीकडे शहरातील व्यावसायिक ठिकाणी पाण्याचा बेसुमार वापर सुरू असल्याचे चित्र आहे. नवीन इमारतींची बांधकामे, कार वॉशिंग सेंटर आणि आरो वॉटर फिल्टर केंद्रांमध्ये दररोज लाखो लिटर पाणी वापरले जात आहे. सर्वसामान्यांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणारे महापालिका प्रशासन या व्यावसायिक वापरावर मात्र कोणतीही प्रभावी कारवाई करताना दिसत नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असताना अशा प्रकारे पाण्याचा होणारा अपव्यय थांबण्यासाठी मनपाने त्वरित तपासणी मोहीम हाती घ्यावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता अकोलेकरांमधून केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांचा भव्य जुलूस. मुफ्ती अकोला यांच्या शिस्तबद्ध आयोजनाची दिल्या गेली ग्वाही. ईद ए मिलाद जुलूस पाहता अकोला पोलिसांचा कडक बंदोबस्त. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या शुभेच्छा. घरकुलाचे मस्टर न टाकल्याने मानोरा पंचायत समितीत राडा. ग्राम रोजगार सेवकाला चपलेने मारहाण. व्हिडिओ झाला व्हायरल. 36 नवजात बालकांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूतांचा भाजपाकडून गौरव. परिचारिका आणि ब्रदरला 50,000चे बक्षीस केले प्रदान. अमरावतीच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारचे काढले वाभाडे. आरोग्य यंत्रणेवर उपस्थित केले गेले गंभीर प्रश्न. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.